लग्न सराई म्हटले की मुंडावळी आलीच. बघू शकता मोत्यांची मुंडावळी खूप सुंदर दिसत आहे. तुम्हालाही अशी मोत्याची मुंडावळी बनवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल रुक्मिणीज आर्टमध्ये. मुंडावळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बॉल चेन, हे रेड कलरचे ड्रॉप मनी, तुम्ही वेगळ्या कलरचेही घेऊ शकता. गोल आकाराचे हे कुंदन, 5 नंबरचे हे मोती कलरचे मोती, बॉल तार, हे गोल्डन कलरचे फ्लॉवर, 3 mm तार, आणि अशा प्रकारच्या रिंग लागणार आहे. टूल्स: आता मुंडावळी कशी तयार करायची हे आपण पाहूया. तर हे जे माप आहे, हे माथ्यावर जे आपली पट्टी येते ह्याचं माप 8 इंच आहे आणि लेंथला तुम्ही हवे तितके घेऊ शकता, पण मी इथे 8 इंचच घेतलेले आहे. आणि ड्रॉप मनीमुळे थोडंसं अंतर अजून वाढतं, त्यामुळं हे 8 इंच आणि हे पण 8 इंच अशा प्रकारचे मी घेतलेले आहे. तर चेन सुद्धा आपण त्या अंतराने कट करून घेणार आहोत. चला तर पाहूया. मी इथे 3 mm ची ही जी तार आहे ही अर्धा मीटर कट करून घेतलेली आहे. हे जे गोल कुंदन आहे हे घेऊन या ठिकाणी येथे तार अशी फिक्स करून घ्यायची. फिक्स करून घेतल्यानंतर 5 नंबरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. येथे एक मणी ओवून घेतल्यानंतर आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे. तो जो पहिला मणी ओवला होता त्यातून आपल्याला ही तार काढून घ्यायची आहे. हे अशी व्यवस्थित घट्ट करून घ्यायची. त्यानंतर ह्या कुंदनला आपण हे फिक्स करून घ्यायचे आहे. हे अशा प्रकारे, म्हणजे मणी अजून व्यवस्थित हे फिक्स होतात आणि दिसायलाही छान दिसते. हे तुम्ही बघू शकता, खूप छान असे हे फिक्स तयार झालेले आहे आणि पूर्ण तारेची विण ही दिसत आहे. आता मुंडावळ्यांच्या खाली लटकन बनवण्यासाठी येथे आपण हे बॉल पिन घेतलेले आहेत. तर ह्या अशा प्रकारचे असतात. तर ह्या मध्यभागी कट करून घेऊया. ह्या कट करून घेतल्यानंतर हे असे होतात. सुरुवातीला ह्या बॉल पिन मध्ये आपल्याला 0 नंबरचा मोती ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर ड्रॉप मनी हे जे आहे, तर जी गोलाकार बाजू आहे तर ही आपल्याला खाली ओवून घ्यायची आहे आणि निमुळती बाजू ती वरती ओवून घ्यायची आहे अशी. त्यानंतर हे गोल्डन कलरचे फूल, आणि 5 नंबरचा मोती हे असं ओवून घ्यायचं आहे. हे असे 4ही लटकन मी येथे ओवून घेतलेले आहे.
आता ही आपली जी बॉल चेन आहे ही घ्यायची आहे. मी इथे 24-24 इंचचे 2 बॉल चेन कट करून घेतलेले आहेत. तर चेनच्या लास्टला शेवटच्या टोकाला आपल्याला हे कुंदन असे फिक्स करून घ्यायचे आहे. हे येथे कडीमध्ये ओवून घ्यायचे, हे असे ओवून घ्यायचे आणि ह्याला गोल आकार असा देऊन ही तार त्या बाजूने गुंडाळून घ्यायची आहे. अशा प्रकारे आणि व्यवस्थित दाबून घ्यायची आहे जेणेकरून लागले जाणार नाही. हे सर्व आपल्याला दोन्ही बॉल चेनला हे असं टोकाला लटकन बनवून घ्यायचे आहेत. हे असे मी टोकांना हे लटकन फिक्स करून घेतलेले आहेत. पहिली मुंडावळी जी मी केली होती तर हे 8 इंच, पुन्हा 8 इंच आणि पुन्हा 8 इंच असं मी माप घेऊन केले होते. तर ही मुंडावळी बनवताना ह्याच मापाने मी येथे करत आहे. तर दोन्ही समान सारख्या अंतरावर ठेवलेले आहे. आता ह्याच्याप्रमाणे इथे सेंटर येतो दोन्ही बाजूनी. तर ह्या ठिकाणी मी येथे रिंग फिक्स करून घेते. ही जी रिंग आहे आपल्याला ही रिंग ते आपल्याला ही फिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे घेतली आणि येथे ह्या चेनच्या कड्यांमध्ये ही अडकवून घ्यायची आहे. आता त्याच सोबत येथे हे जे गोंडा आहे तर त्या गोंड्याचा जो हा दोराचा कडीचा भाग आहे तर हा येथे ओवून घेते कडीमध्ये. कडीमध्ये दोन्ही चेन आणि हे गोंडा कडी ओवून घेतल्यानंतर येथे ही रिंग व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे, फिक्स करून घ्यायची आहे. आता येथे आपल्याला इथे रिंग आणि गोंडा फिक्स करून झालेले आहे दोन्ही साइडनी. तसेच खाली सुद्धा लटकन आपले लावून झालेले आहेत. आता आपण जे फूल तयार केले होते हे घेऊन येथे मध्यभागी फिक्स करून घ्यायचे आहे. आता येथे आपण हे फिक्स करून घेऊया. तार आहे ती येथे ह्या जे बॉल चेन आहे त्याच्या राऊंड मधून ओवून घ्यायची. आणि येथे हे गुंडाळून घ्यायचं. परत खाली ओवून कुंदनच्या इथून खाली ओवून आता राहिलेली तार कट करून मी येथे व्यवस्थित ती प्रेस करून घेतलेली आहे, फिक्स करून टाकलेली आहे, जेणेकरून कपाळावर ज्यावेळेस हे फूल येईल लागू नये अशी आपल्याला ही व्यवस्थित ती फिक्स करून घ्यायची आहे. तयार आहे आपली ही मुंडावळी. अशा प्रकारे ही आपली मुंडावळी जोडी तयार आहे. तुम्ही मुंज, सोड मुंज तसेच लग्न समारंभात अशा प्रकारच्या मुंडावळ्या वापरू शकता. आणि मुंडावळ्याची ऑर्डर हे मी घेते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मुंडावळ्या बनवून दिल्या जातील. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये मला DM करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.